नाशिकच्या पेट्रोलवरील एसबी विनायक पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत ठामपणे कार्यरत। नाशिकच्या पेट्रोलवरील एसबी विनायक पेट्रोल पंप गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांची इंधन संबंधी गरज पूर्ण करत असून हा पंप आजही अतूट विश्वासाने ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे। स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांमध्येही या पंपाची चांगली ओळख निर्माण झाली आहे। वेळेचं काटेकोर पालन, इंधनाची शुद्धता आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे एसबी विनायक पेट्रोल पंपाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। पंपाचे व्यवस्थापक सांगतात की ग्राहकांची गरज ओळखून आम्ही सेवा अधिक प्रभावी आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत। आगामी काळात पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा आमचा मानस आहे। सततचा ग्राहकांचा पाठिंबा आणि विश्वास यामुळे एसबी विनायक पेट्रोल पंप भविष्यातही नाशिककरांच्या सेवा देण्यात अग्रभागी राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण भारत पेट्रोलियम पेट्रोल येथे आहोत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत जे नियमित येथूनच पेट्रोल आणि डिझेल भरत असतात। आपण त्यांच्याकडनं त्यांचे मनोगत जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव राजेंद्र त्र्यंबक मस्के। मी राहणार सिडको अंबड। इथून नेहमी पेटकडे जात असतो। तर या पंपावरती स्वच्छता आणि माझ्या फॅमिलीची चांगली व्यवस्था इथे होत असते। त्या कारणाने मी अंबड, सिडको आणि नाशिक सोडून गाडीमध्ये इंधन टाकण्यासाठी इथपर्यंत येत असतो। तर चांगली सुविधा इथं भेटते म्हणून मी हे भारत पेट्रोलियमला इथं येत असतो। तसेच आजूबाजूला सर्व गार्डन, मुलांना खेळण्याची व्यवस्था, तसेच येथील जे कर्मचारी आहे त्यांची वागणूक पण आमच्याबरोबर खूप चांगली असते। त्या कारणास्तव आम्ही कायम याच पंपावर येत असतो। नमस्कार, मी जितू बलखंडे, ड्रायव्हर, मिक्सरचा ड्रायव्हर आहे। मला इकडे जायचं आहे गुजरातच्या जवळ गाडी घेऊन। ही माझी गाडी आहे। त्या पंपावर मी डिझेल भरत आहे। चांगला पंप आहे हे पण, आणि मेन गोष्ट इथं साफसफाई चांगली आहे, थंड पाण्याची व्यवस्था आहे, चांगला पंप आहे। डिझेल पण चांगलं भेटते। बस एवढं पाणी आहे। आता बघताय तुम्ही किती ऊन आहे। उन्हाच्या याच्यामुळं थंड पाण्याची व्यवस्था आहे इथं चांगली केलेली, आणि वातावरण पण थंड आहे। इथले मॅनेजर असो किंवा मालक असो, मुलं असो, हे डिझेलवाले भरतात ते, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।